1 वरती. व्हॉट अ स्टार्ट. बिनबाद 2 वरती, माफ करा. 2 रन्स ऑन द बोर्ड. बिनबाद 2 पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. हा अंतिम सामना आपण पाहतात ऐकतायत. जुईनगर धुरंधर वर्सेस जुईनगर लायन, जुईनगर प्रीमियर लीग. नेक्स्ट डिलिव्हरी राइट ओवर द विकेट. व्हाट अ क्रैकिंग डिलीवरी दैट वाज कंप्लीटली मिस बाय द बैट्समैन. डॉट डिलीवरी. बिंदी गेंद, जिस रन गेंद पे कोई भी रन नहीं आता उसको कहा जाता है बिंदी गेंद. डॉट असा चेंडू बांधून ठेवलाय, रोखून ठेवलाय आणि सुंदर असं धावांचं या ठिकाणी. तिसऱ्या चेंडूवरती मात्र यस नो कम्युनिकेशन फार महत्वाचं जीवनामध्ये असू द्या किंवा क्रिकेटमध्ये असू द्या. थोडंसं मिसकम्युनिकेशन होतंय आणि बघा स्ट्राईकली दत्ता मोहिते जात आहेत आणि अनुभवाने 2 सांगतायत. आखो में मतलब इशारा या वेळेला मात्र झाला नव्हता. पुन्हा कम्युनिकेशन होतंय. कम्युनिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन द लाईफ. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक बांधून ठेवलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिलिव्हरी नंबर 4 स्कोर गोज टू 2. ओहो, सुंदर चेंडू आहे, देखना चेंडू आहे, पण पंच महोदयांचा इशारा येतोय. 1 डिक्लेअर, 1 घोषित धाव आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाते ती 4 वरती. 4 रन्स ऑन द बोर्ड विदाउट विकेट. वडा बॉलिंग बाय मंगेश. मंगेश ही एक चांगला खेळाडू आहे ज्याने सानपाडा रॉयल्स मध्ये 5 गणीमध्ये 40+ क्रिकेट मधलं एक चषक अंतिम फेरीचं खांद्याला खांदा लावून दत्ता मोहिते बरोबर उचलण्यात यश मिळवलं होतं. आज मात्र 2 मित्र मैत्री क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर. 3 धावा धावफलकावरती. या वेळेला मात्र चेंडू डॉट येतोय. षटक संपतंय. पहिल्या षटकात केवळ धावा दिलेत 3. वॉट बॉलिंग. मित्रांनो बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या टाळ्या. मित्रांनो आपण पाहतात जुईनगर सानपाडा असू द्या किंवा सानपाड्याचं दत्त मंदिर असू द्या, या भागातली जी गार्डन आहे त्या गार्डनचं नूतनीकरणाचं काम ज्यांनी आपल्या निधीतून केलं. सुंदर देखणं मैदान आपल्या समोर ज्यांच्याच मार्गदर्शनाने, ज्यांच्या निधीतून, ज्यांच्या खासदार निधीतून आलंय ते या ठिकाणी सामन्याचा मनमुराद आनंद घेतात राजनजी विचारे साहेब. जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाकडे. सेकंड ओव्हर ऑफ द मॅच. 4 षटकांचा सामना आहे. पैकी पहिल्या षटकात केवळ 3 धावा दिलेत. मित्र म्हणून बांधून ठेवले दत्ता मोहिते आणि राजेशला. आता मात्र दत्ता मोहितेवरती फार मोठी जबाबदारी. नवीन गोलंदाज येतोय तो सोनू उर्फ अरविंद राणा. राईट ओव्हर द विकेट. व्हॉट अ डिलिव्हरी. नो नीड ऑफ रन फॉर दॅट. मला वाटतं चेंडूने बॅटचा समाचार घेतला होता. दुसऱ्या रन करता प्रयत्न, केवळ 2 धावा मिळतील. चांगला फटका होता. दत्ता तिसऱ्या धावे करता यस्नो होतोय पण कव्हरिंग होत आहे. 2 धावांनी धावफलक जातोय. पोहोचतोय तो 5 वरती. 5 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ बॉल नंबर 1 फ्रॉम ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा एका बाजूला सोनू सज्ज होतोय. हे अंतिम सामना आपण पाहतात ऐकताय. जुईनगर प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना. बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित मान्य श्री हरीश इंगोले पुरस्कृत स्पर्धा. 8 संघाचा समावेश असलेली स्पर्धापैकी 2 संघ अंतिम सामन्यासाठी याचसाठी केला होता. आता शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा सामना गोड होणार का? पुढचा चेंडू. यॉर्कर बुंद्यात पडलेला चेंडू. त्या चेंडूला सन्मान दिला. एका मातब्बर फलंदाजाला बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय सोनूने. व्हॉट अ डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरी. बिंदी गेंद, तिखी गेंद. सुंदर. मित्र म्हणेल की दत्ता मोहितेनं बांधलंय, रोखलंय. ग्रेट बॉलिंग. अंतिम सामना आहे. पुढचा चेंडू सोनूचा. यावेळेला शॉर्ट आर्म पुल केला. चेंडू हवेत आहे आणि बडी मछली जाल में. व्हॉट अ विकेट. बिग 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 विकेट फॉर देम. मान्य राजेंद्र पवार साहेबांकडून या ठिकाणी एक पारितोषिक आलंय. 4 चौकार, सलग 3 षटकार आणि म्हणजे विकेटच्या हॅट्रिक करता ही 3 षटकार 3 चौकार म्हणजे विकेटची षटकार हॅट्रिक, 4 ची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक करता ही 4000 रुपयाचं पारितोषिक. 4444. बघा 4 चौकार मारायचे 4444. 3च मारायचे आणि 3 षटकार मारायचे 4444. 3 विकेट घ्यायचे. या ठिकाणी चेंडू हवेत आहे.
आणि अजून एक विकेट बघा. 4444 काढूनच ठेवा तुम्ही आता. ही जाऊन द्या हॅट्रिक. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 विकेट बॅक टू बॅक आलेले आहेत. दत्ताच्या परतल्यानंतर राकेश आला आणि राकेश डक वरती परतलाय. नवीन फलंदाज विवेकजी गव्हाणे साहेब, ज्यांचं समालोचन आपण या अगोदर ऐकत होता, त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. विवेकजी गव्हाणे, प्लीज कम ऑन द डायस. हरिजी इंगवले सरांना विनंती करेल की श्री हॅड्रिक होता होता वाचली, मात्र डॉट आलाय. 4444 रुपये वाचलेत सरांचे. लगेच तयारीत राहायचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चेंडू हाही हवेत आहे पण नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय आणि 1 डिक्लेअरचा इशारा येतोय. तिसरं षटक संपतंय आणि तिसऱ्या षटकाकर धावसंख्या फक्त 6 वरती रोखून ठेवली, बांधून ठेवली. मी तर म्हणेल जुईनगर लायन्स फॉर्म मध्ये आलाय. माफ करा, दुसऱ्या षटकानंतर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अद्याप 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटक आणि धाव फलक 2 बाद 6 वरती. आफ्टर कंप्लीशन ऑफ ओव्हर नंबर 2 स्कोर गोस टू 6 विथ लॉस ऑफ 2 विकेट. विकेट कुणाची? दत्ता मोहितेंची. चला जाऊया तिसऱ्या षटकामध्ये. तिसरं षटक अंतिम सामना जुईनगर प्रीमियर लीग 2026 बाळ गोपाळ मित्र मंडळ आयोजित मान्य श्री हरीश इंगवले पुरस्कृत. आपण पाहताय ही स्पर्धा 8 संघाचा समावेश पैकी 2 संघ अंतिम फेरीला. एका बाजूला जुईनगर लायन्स, दुसऱ्या बाजूला जुईनगर धुरंधर. अंतिम सामन्यात मात्र थोडासा अडकळतोय विशाल ससाने साहेबांचा संघ. आणि चेंडू 1 बाउन्स. ओहो, व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. छातीचा कोट कडून रन 3 नक्कीच, 2 तरी नक्कीच वाचवले. ओहो, आधीच कर्जबाजारी, त्याच्यात उसना मागणारा शेजारी, अशी काय गत. 2 धावा वाचवल्या, त्याच्यात ओव्हरथ्रूच्या रूपाने आलेली 1 धाव. बघूया पंच महोदयांचा किती धावांचा येतो इशारा. 3 धावांचा इशारा. 3 रन्स विल बी ॲडेड टू द स्कोर. 3 धावांनी धाव फलक 9 वरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती. बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यासाठी केला होता अटास. ओहो, व्हॉट अ हिट. नो रीड, पण चेंडू हवेत आहे. प्लेयर खाली आहे. झेल होईल का? आणि सुंदर झेल. व्हॉट अ कॅच, ब्युटिफुल टेक. चांगला प्रयत्न होता. जुईनगर धुरंधर पूर्ण स्पर्धेमध्ये मातब्बर खेळ करणारा संघ अंतिम फेरीमध्ये मात्र अडकळतोय. विकेट नंबर 3 चं होतोय पतन. धाव फलक रोखून ठेवलाय 9 वर 3. अजून दुहेरी धाव संख्येत रूपांतर नाहीये. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. ज्याने पूर्ण स्पर्धेमध्ये धुवाधार अशी फलंदाजी केली तो येतोय अभिनव. अर्थात हा सामना बरोबरीच आहे. 2 मातबर संघ आहेत. स्पर्धेत सर्वोत्तम खेळ खेळलाय म्हणून तर अंतिम फेरीमध्ये आहेत. दे आर प्लेइंग द फायनल मॅच. पुन्हा एकदा येतोय अभिनव. अभिनव काय करेल? सुंदर सुरुवात आहे मंगेशची. पुन्हा एकदा मंगेश. चेंडू हवेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा घेतला होता क्षेत्ररक्षक खाली. थोडंसं मिसकम्युनिकेशन होतंय आणि व्हॉट अ कॅच अगेन. बॅक टू बॅक विकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. नो वन कॅन प्रिडिक्ट दॅट गेम आफ्टर द लास्ट डिलिव्हरी और लास्ट रन. अनिश्चिततेचा खेळ. अभिनव परततोय आणि अभिनवची जागा घेण्यासाठी येतोय तो अभिषेक. अभिषेक म्हणजे क्रिकेट मधलं सुंदर नाव. आपण पाहतायत एका बाजूला अभिषेक शर्माचा खेळ, दुसऱ्या बाजूला मात्र अभिषेक जुईनगरचा. जुईनगरच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावून द्यावं. स्थानिक खेळाडूतूनही कोणीतरी वैभव सूर्यवंशी तयार व्हावा.
कोणीतरी याच भूमीचं नाव देश पटलावर न्यावं यासाठी केलेला आटा जुईनगर प्रीमियर लीग 2026 चं देखनाचं आयोजन बाळगोपाळ मित्रमंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांचं कौतुक आहे सुंदर असं आणि त्यांच्या पाठीमागं हरीजी इंगवले साहेबांचं फार मोलाचं मार्गदर्शन आहे. संघ असावा तर हरीश इंगवले सारखा कॅप्टन असावा एक संघही घेतलाय आणि बाळगोपाळ मित्रमंडळाच्या पाठीमागं जुईनगर प्रीमियर लीग. पुढचा चेंडू नेक्स्ट डिलिव्हरी राईट नंबर 2 केटा असा चेंडू हवेत आहे पण नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय आणि दुसऱ्या दाव्याकरता प्रयत्न थोडंसं अडकळलं जात आहे पण पंच महोदयांचा बघूया काय येतो इशारा. ही इज अ सेफ इन इज अ क्रीज. 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड अग्रेसिव्ह रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला मात्र धावफलक 11 वरती जातोय. दुहेरी धावसंख्येत रूपांतर 9 वरती थांबलेली धावसंख्या 2 ने वाढून 11 वरती पोहोचते. 11 रन्स ऑन दी बोर्ड. कितीपर्यंत जाईल संघ. विशाल ससाने साहेब नगरसेवक आहेत आणि त्यांचंही कदाचित टेन्शन वाढलं असेल. या वेळेला मतमोजणीला एवढं टेन्शन नव्हतं कारण सर एक हाती एक तर्फी जिंकून आले होते मात्र इथे स्कोर थोडासा अडकळतोय. ती फेरी म्हणावी तशी अवघड नव्हती गेली. दॅट वॉज अ वन साइडेड मॅच बट दिस मॅच इज व्हेरी क्रुशियल दॅन दॅट. आणि फॉर्म भरतानाच गुलाल आपलायचा सांगत होते. दरम्यान पुढचा चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक खाली आहे. ओहो व्हॉट अ ड्रॉप. कॅच कुणी सोडलाय. मंगेशने. ज्याने दुसरा कोणी जर कॅच सोडला असता तर त्याला फाशीची शिक्षा दिली असती. ही इज कोर्ट जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. आज मात्र स्वतः कॅच टाकतायत. मंगेश इज हॅव्हिंग व्हेरी हाय क्लास. धावफलक जातोय थांबतोय तो 11वा. गोलंदाजाचं नाव सांगा. अंबादास. आताचा अंबादास आधीचा प्रकाश. अंबादास शेवटचं षटक. 6 चेंडूचा खेळ बाकी. दे दनादन असे 6 चेंडू. कितीपर्यंत जाईल संघ. 11 वरती थांबलाय रोखलाय. षटकार नाहीये चौकार नाहीये अंतिम सामना आहे. या संघाने पहिल्या फेरीमध्ये 75 धावाचा पाऊस पडला होता उन्हाळ्यात. आज मात्र अडकळतोय. राजस्थान मध्ये मॅच होती की काय असं वाटतंय. थेंबे थेंबे तळे साचे असा काय प्रकार. यावेळेला मात्र फटका चांगला आहे पण सुंदर देखणं असं क्षेत्ररक्षण होता राहिलंय. 2 प्लेयरला छेदून भेदून गोळी गेले बार. येतोय पहिला खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू जातोय सीमारेषे पार. धावफलक 15 वरती. भाई फटका चांगला आहे. देखना आहे. मित्र म्हणेल की नो नीड ऑफ रन फॉर दॅट. बॅक टू बॅक फोर्स. नाही षटकार येतोय पंचांचा इशारा. सो सॉरी फॉर दॅट. व्हॉट अ हिट दॅट हॅज बीन. चेंडूला फेकून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा करता. आतापर्यंत एकरी दुहेरी वाढणारी धावसंख्या 4+6 ने वाढून जाते ती पोहोचते ती 21 वरती. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. लईत आहे फॉर्म मध्ये आहे फलंदाज. हॅलो. महिला जिल्हा संघटिका सन्माननीय शिंत्रे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. 1D. मेघराज सुंदर फलंदाजी करतोय. वॉट ऑफ बॅटिंग बाय मेघराज. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील. 3 to go. धावफलक पोहोचलाय 22 वरती. मी तर म्हणेल की फायटिंग स्कोर आलाय. पार स्कोर येईल का. 40,000 प्रेक्षकांनी भरलेले मैदान. पहिला दुसरा मजला गच्च भरलाय सांगतायत आयोजक. स्टेशन पर्यंतच्या लांब लांब रांगा. दरम्यान पुढचा चेंडू. या चेंडूला स्लॉक केलं पण यावेळेला पुन्हा एकदा मिसफील्ड होतोय. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न होतोय. मला वाटतं बटर दुपारच्या जेवणामध्ये जास्त घेतलेलं होतं मंगेशने आणि धावफलक जातोय तो 24 वरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. विशाल ससाने साहेब आता मात्र खुश आहे.
अंतिम फेरीत आपली पेटी उघडली जाताना जो आनंद होतो ना, तसा काय आनंद आहे. शेवटची फेरी आहे पण पेटी आपली लागली आहे. बालेकिल्ला आपला दिसतोय. धावांचा पाऊस पडतोय. एक चौकार येतोय, एक षटकार येतोय. धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान जिल्हा संघटिका मॅडमचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिंत्रे मॅडमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅडम आपणही वेळात वेळ काढून आलात. दरम्यान 1 रनसाठी दुसरा दावे करता प्रयत्न. गुड अग्रेसिव्ह रनिंग बिटवीन द विकेट. काय सुंदर ताळमेळ आहे. मग काय ताळमेळ महत्वाचा. क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा जीवन असू द्या किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या, धावफलक जातोय पोहोचतोय तो. सव्वीस धावा धाव फलकावरती. 26 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट डिलिव्हरी. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय आणि दुसऱ्या धावे करतात. पाहता पाहता फलंदाज पोहोचतोय. 2 धावा. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची. धुरंधर प्लीज अरेंज युअर फील्ड पास. लगेच सापळा लावून घ्या. चला पहिल्या षटकाकडे धावा होत्या 3. दुसऱ्या षटकात धावा आल्या 3. 6 झाल्या दोन षटकानंतर. तिसऱ्या षटकात धावा आल्या पहिल्या चेंडूवरती 3. 2 त्यानंतर विकेट आल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आल्या 2 धावा. 5वा चेंडू डॉट आणि 6व्या चेंडूवरती आली विकेट. 11. हम भी अच्छे स्कूल मराठी माध्यमामध्ये शिकलो आम्ही पण. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. होत असतं. इट इज अ फायनल मॅच आणि धाव संख्या झाली ती 29 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 29 धावा जिंकण्यासाठी. जुईनगर धुरंधर संघाला विनंती आहे कृपया लवकरात लवकर आपलं चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जुईनगर धुरंधर संघ तसेच लायन्स संघाला विनंती आहे कृपया आपला सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात पाठवायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे कृपया पटापट सामना सुरू करायचा आहे. जुईनगर लायन्स संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. चला धुरंधर संघ दत्ता सर कृपया विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला सलामीची जोडी पाठवा. जुईनगर लायन्स येऊ दे आपले वाघ मैदानामध्ये. एका बाजूला जुईनगर लायन, दुसऱ्या बाजूला जुईनगरचा धुरंधर. बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित मान्य श्री हरी शिंगवले पुरस्कृत आपण पाहताय जुईनगर प्रीमियर लीग 2026 अंतिम सामना सत्र दुसऱ्या सत्रामध्ये जुईनगर लायनची सलामीची जोडी मैदानात. धावा करायच्यात 29 धावा जिंकण्यासाठी. 29 रन्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्लीज अरेंज युअर फील्ड फास्ट. जुईनगर धुरंधर कृपया विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. चला पंच महोदयाकडे नवीन चेंडू जाईल आणि या सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला सलामीची जोडी लिहिली तू. स्ट्राईकला येतो सोनू, नॉन स्ट्राईकला येतो मंगेश. चोवीस चेंडू आणि 29 धावांची गरज.
24 legal derivates, 29 runs required to win this match. This is final in counter between जुईनगर लायन्स अँड जुईनगर धुरंधर. जमलेल्या तमाम क्रीडा शौकीनांचं, मायबाप प्रेक्षकांचं, मान्यवरांचं करूया पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतायत बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित हरीश हिंगोली पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग 2026. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. धुरंधरला 28 धावावरती रोखले आणि 29 धावाची आव्हान घेऊन मैदानात उतरलेली जोडी स्ट्राईकला येतो सोनू, नॉन स्ट्राईकला येतो मंगेश आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो हिमांशू. हिमांशू एक नवीन यंग गन आहे, एक युवा असा चेहरा आहे ज्याच्या गोलंदाजीचा स्पीड 140 किलोमीटर पर आवरनी ज्यांनी गोलंदाजी केली होती. आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये जो स्पीडोमीटर बसवलाय त्याच्यावरती सर्वात भन्नाट वेगानं मारा करणारा गोलंदाज म्हणून हिमांशूचं नाव आहे. बघा, नवीन आहे, तरुण आहे आणि दत्ता मोहिते सारखा कॅप्टन आहे संघाचा. मला वाटतं मार्गदर्शक आहे. आय डोंट नो दी कॅप्टन. पहिला चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय. बघा, सुंदर गोलंदाजी आहे, चांगली लेंथ आहे, चांगला तिखट मार आहे. सोनू सारख्या खसलेल्या फलंदाजाला टाकलेला पहिला निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, अ डॉट डिलिव्हरी, सुंदर सुरुवात. आणि मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं होतं सोनूने. आता मात्र सामना बरोबरीचा आहे कारण दत्ता मोहितेंचा अनुभव फार मोठा आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधलं 40+ क्रिकेट ओपन मध्ये ऑल इंडिया म्हणजे ट्रॉफी घेऊन आलेत. जावली प्रीमियर लीगचं 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे. हेर गोज हिमांशू. हिमांशूचा चेंडू आणि चेंडूला दणदणीत खणखणीत येतो दर्जेदार चौकार. वॉट बॅटिंग. थोडीशी लेंथ मध्ये मागे खेचली होती आणि चेंडूला पूल केलंय. ज्या वेळेला पूल झालं त्यावेळेला 4 धावांची मोहर. धावसंख्या बिनबाद 4 वरती. एक आक्रमक गोलंदाज विरुद्ध एक आक्रमक फलंदाज असा सामना आपल्या समोर येतोय. बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित आणि हरीश हिंगोली पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग 2026. Here goes हिमांशू, right over the wicket to Sonu. Oh, good looking shot. That is little bit fumble, but how much? 1+1, 2 run will be added to the score. पंच महोदयांचा इशारा येतोय आमच्या बाजूला. 2 धावा, 1+1. आणि या 2 धावेने धावफलक जातोय तो 6 वरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पैकी 6 धावा धावफलकावरती लागलेत, अजून 23 धावांची गरज. आणि पहिल्या वेळेला डावकुरा फलंदाज मंगेश येतोय. चांगला चेंडू होता पण 1 डिक्लेअरचा इशारा होतोय पंच महोदयांचा. फार क्लोज किपिंग करण्याचा प्रयत्न आहे दत्ता मोहितेंचा. चांगला चेंडू, चौकार आल्यानंतर हिमांशू मात्र परततोय आपल्या लईमध्ये. जुईनगर मधला सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांनी गोलंदाजी केली आहे. अंतिम सामन्यामध्ये हिरो व्हायची संधी आहे. 40,000 प्रेक्षकांच्या समोर हिमांशू, राईट ओव्हर द विकेट. चेंडूला अक्षरशः डील केलाय. बघूया धावा किती येत आहेत. 1D. एका घोषित धावसंख्येने धावफलक जातोय, पोहोचतोय तो 8 वरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. थोडस मागड शरतय म्हणाल षटक. विकेट घ्यावे लागतील धुरंधरला तर सामना बरोबरीत येईल, अन्यथा इट इज अ गेम ऑफ लायन्स. पुढचा चेंडू, व्हॉट अ कीपिंग बिहाइंड द विकेट. दत्ता मोहितेंच्या क्लोज मध्ये. षटक क्रमांक संपलं ना, 1 संपतोय आणि एका षटकाखेर धावफलक येतोय तो 8, बिनबाद 8. आता समीकरण 18 चेंडू 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. 18 चेंडू 21 धावा. 18 legal deliveries, 21 runs required to win this final match. बघा, चमचमाती ट्रॉफी आहे. काय भव्य दिव्य ट्रॉफी आहे. सुंदर असं देखणं असं आयोजन आहे. बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित मान्य श्री हरीश हिंगोली पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये. अंतिम सामना पैकी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते मेघराज, ज्याने सुंदर फलंदाजी केली होती. व्हॉट अ बॅटिंग बाय मेघराज. अष्टपैलू खेळाडू. इज अ गुड ऑलराऊंडर, इज अ गुड क्रिकेटर. चेंडू थोडासा हवेत आहे पण 2 बाउन्स नंतर होईल फील्ड. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तोपर्यंत 1 धाव मिळेल. स्ट्राईकचं रोटेशन होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि तो पोहोचेल 9 वरती.
9 without loss. Without loss is the most concern for the Dhurandhar. They have to fill that wicket column. Otherwise, this is a match of Zuinagar Lions. What a final encounter. मेघराज कोण ब्रेक थ्रू देईल. एका बाजूला मंगेश आणि दुसऱ्या बाजूला सोनू. बहारदार फलंदाजी. Here goes मेघराज. राईट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट. चेंडूला टॅप केलंय. दरम्यान एक धावेने धाव फलक जाईल 10 वरती. 10 रन्स. दहा वरती. पुढचा चेंडू उजव्या. व्हॉट अ डिलिव्हरी. बँग ऑन द टार्गेट. कम्प्लिटली मिस बाय द बॅट्समॅन. पूर्णपणे चकतोय फलंदाज. कुठल्याही प्रकारचं मनोमिलन नाही रुसवा फुगवा आणि बॅट आणि बॉल मध्ये. रुसवा फुगवा नेहमीच वाईट असो, जीवनातला असू द्या किंवा क्रिकेटच्या मैदानातला असू द्या. राजकीय पटलातला तर त्यातल्या त्यात वाईट. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. मेघराज मेघगर्जना करेल का. ओहो व्हॉट अ डिलिव्हरी. बँग टू बँग. 2 चेंडूवरती नाचवलंय. क्रिकेटच्या मैदानातलं कत्तक करताना पाहिलाय सोनू सारखा महान फलंदाज ज्यांनी 50 अर्धशतक लगावलं होतं या सामन्यामध्ये. व्हॉट अ बॉलिंग मेघराज. ठकासठक दोघांची भेट झाली आणि ती जुईनगर प्रीमियर लीगच्या मैदानावरती. राणी लक्ष्मीबाईचं मैदान बघा प्रकाश जोतात सजलंय ते माननीय खासदार साहेबांच्या फंडातून. या वानखेड्यासारखं मैदान सानपाड्याला दिलंय. प्रेक्षक खुश पुन्हा एकदा. ओहो व्हॉट अ डिलिव्हरी. बघा प्रेक्षकांच्या टाळ्या आल्यात. दर्यादिल प्रेक्षक कुणाच्याही बाजूने नसतो, त्याला क्रिकेटचा आनंद घ्यायचा असतो. 3 डॉट डिलिव्हरी मी तर म्हणेल बांधून ठेवलाय एका भन्नाट एअर ब्रेकला 10 वरती. व्हॉट अ बॉलिंग मेघराज. बँग ऑन द टार्गेट. 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्कोर 10 वरती. 10 रन्स ऑन दी बोर्ड. Here goes मेघराज अगेन. समथिंग इज गोइंग टू हॅपन ऑन दिस डिलिव्हरी. बघा 4 झालं होतं पण सुंदर गोलंदाजी. दूर ठेवला आणि केवळ 1 रन दिली. A1 डिक्लेअर हॅज बीन डिक्लेअर बाय द अंपायर. 2 षटकं संपतायत आणि 2 षटकाखेर केवळ धावसंख्या आहे ती 11 वरती. या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या मित्रांनो. 3 रन्स गिवन अवे इन दिस ओव्हर. चला लगेच सुरुवात करा. आता मात्र 12 चेंडू 18 धावांची गरज. 12 legal deliveries, 18 runs required to win this match. This is final encounter mind you. सामना बरोबरीचा आहे. आता हे षटक सामन्याचं निर्णायक षटक आहे. गोलंदाजीसाठी कोण आलाय ज्याने मुंबईचं नाव महाराष्ट्रभर पोहोचवलंय. या भूमीतला सर्वोत्तम असा खेळाडू दत्ता मोहिते ज्याने सानपाडा रॉयलच्या मैदानामध्ये महाबळेश्वरला जाऊन 40+ क्रिकेटची ट्रॉफी सर्वोत्तम संघाकडून जिंकली. मॅन ऑफ द सिरीज 2 वेळा सलग जावळी प्रीमियर लीग मध्ये दत्ता मोहिते. आणि विरुद्ध कोण असेल तर मंगेश. 2 चांगले मित्र आज मात्र एकमेकाच्या विरोधात. पहिल्या चेंडू परती 1 धाव 1 डिक्लेअर. एका डिक्लेअरने नक्कीच समीकरण पुढे जात आहे. आणि मात्र आता 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. 11 legal deliveries, 17 run required to win this match. 11 चेंडू 17 धावा. दत्ता मोहितेंचं षटक. त्यांचा जीवाचा जिगरी यार दुसऱ्या बाजूला बॅट्समन मंगेश. यावेळेलाही चेंडूवरती 1 डिक्लेअरच्या रूपानं. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना बरोबरीत आहे. सामना चुरशीचा आहे. डोंट गो अवे. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्याने थोडेसे डोळे बंद करून घ्या आणि थोडासा लांब श्वास घ्या. सामना चुरशीचा आहे आणि संघ मालकासाठी तर नक्कीच चुरशीचा आहे. आता ही शेवटची पेटी कुणाची म्हणजे येणार. 10 चेंडू 16 धावा चुरशीची. देव म्हणजे नशिबाची चिठ्ठी पडू नये म्हणजे झालं. पुढचा चेंडू दत्ता मोहितेंचा कसलेला चेंडू. या चेंडूला फ्लिक केलाय. केवळ धाव मिळेल 1 डिक्लेअर. बघा या तिन्ही चेंडूवरती केवळ 3 धावा दिलेत. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल अनेक रील्स आहेत दत्ता मोहितेंच्या.
दत्ता मोहिते एक सर्वोत्तम क्रिकेटर आहेच, पण त्यापेक्षा एक सुंदर असा माणूस आहे. नवीन सर्वच खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. ही इज हॅव्हिंग आईस ऑन हिज हेड. नेहमी त्यांचं टेम्परमेंट नेहमी शांत असतं आणि लेदर क्रिकेटचाही बादशाह आहे. पुन्हा एकदा दत्ता मोहिते. बघा हा चेंडू चांगला आहे. ओ व्हॉट अ बिल्डिंग. हिमांशू सुंदर सापळा लावलाय. या दोघांनी एकत्र जेवढं क्रिकेट खेळलं असेल ना तेवढं कोणीच खेळलं नसेल. आणि बाजी कधी पलटू शकते. एका बाजूला आहे सोनू, दुसऱ्या बाजूला आहे मंगेश. दत्तावरती आक्रमण करायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय आणि दत्ताच्या चेंडूला सन्मान दिला जातोय. व्हॉट अ बॉलिंग. या वेळेला मात्र चेंडू हवेत आणि ओहो मिसफील्ड. व्हॉट अ हिट. चौकार येतोय, चौकार. वन बाउन्स ओव्हर दी रोप. एका चांगल्या चेंडूवरती धावफलक जातोय, पोहोचतोय तो 18 वरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18. शेवटचा चेंडू षटकातला. 7 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 7 लीगल डिलिव्हरीज, 11 रन रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. थोडंसं ढिसाळ मिसफील्ड होतंय. सापळा भेदला जातोय. बालेकिल्ला साबूत राहत नाही असं दिसतंय. दत्ता मोहितेच्या चेंडूवरती येतोय चौकार. 7 वरती 11. 7-11. ओहो गुड डिलिव्हरी. चेंडूला सन्मान दिला जातोय. चौकारानंतर एक चांगला चेंडू होता आणि 6 चेंडू 10 धावा. मित्रांनो जाऊ नका दूर. सामना कुणाचाही असू शकतो. कोण ठरणार ही चमचमाती ट्रॉफीचा मानकरी. जुईनगर प्रीमियर लीग 2026 मध्ये कोण घेऊन जाणार हे भव्यदिव्य चषक आपण पाहतायत, ऐकतायत. जुईनगर प्रीमियर लीग बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित मान्य श्री हरीश इंगोले पुरस्कृत ही स्पर्धा. 6 चेंडू आणि 10 धावा. क्रिकेटचा महासंग्राम. पहिलं पारितोषिक आहे 40,000 रुपयाचं. दुसरं पारितोषिक आहे 20,000 रुपयाचं. 135 खेळाडू या स्पर्धेमध्ये झाले होते सहभागी. 8 संघ, 8 संघ मालक. आता मात्र बघा 6 चेंडूची किंमत आहे 20,000 रुपये. पहिला जो जिंकणार आहे तो 40,000 रुपये व चमचमाती ट्रॉफी. दुसरं पारितोषिक 20,000 रुपये व चमचमाती ट्रॉफी. तशीच वैयक्तिक पारितोषिक आहेत. चेंडू उरलेत 6 आणि धावा हवे त्या 10. 6-10. 6 चेंडू 10 धावा. कोण घेऊन येईल षटक. एका बाजूला मंगेश, दुसऱ्या बाजूला सोनू. चला लगेच प्रकाश झोतातला सामना. सुंदर सजलेलं आणि देखणं असं मैदान. मान्य खासदार साहेबांच्या खासदार निधीतून या मैदानाला सुंदर असं सजवलंय. खरं तर आभार आहे. ओहो प्रेशर. वाईड हॅज बीन डिक्लेअर बाय द अंपायर. आता मात्र दत्ता मोहिते कानवत्र सांगतायत. सहा चेंडू आणि 9 धावा. 6-9. 9-6. सरळ पाहिलं तर 6 दिसेल, उलट पाहिलं तर 9 दिसेल. कुणाच्या बाजूने जाईल. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाज अभिनव. मंगेश. सुंदर सापळा लावलाय, आक्रमक सापळा लावलाय. ऑफसाइडला बांधून ठेवण्याचा इरादा आहे. 1 डिक्लेअर सेज द अंपायर. 1D. आता मात्र समीकरण बदलतंय. आता चेंडू उरतायत 5 आणि धावा हव्यात त्या 8. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. 5 लीगल डिलिव्हरीज अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 5 चेंडू 8 धावा. उपशहर प्रमुख महेशजी कोटवाल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने ओहो ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव जात नाहीये. एक धाव आली आहे. आता 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. कोण जिंकणार. धुरंधर ठरणार की लायनची गर्जना होणार. जुईनगर प्रीमियर लीग 2026 मध्ये बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित मान्य श्री हरीश इंगोले पुरस्कृत ही स्पर्धा आपल्या समोर. मान्यवरांची मांदियाळी आणि त्यांच्या म्हणजे उपस्थित हा चेंडू. पुढचा चेंडू घेऊन जाईल तो अभिनव.
अभिनव गोलंदाजी करेल का? एका बाजूला सोनू, दुसऱ्या बाजूला मंगेश. बिनबाद जोडी आहे बघा, काय टफ फाईट झाली आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. 4 legal deliveries, 7 runs required to win this match. Mind you, this is a final encounter between these two teams. Winning cost is 40,000 rupees. Runner up will be getting 20,000 rupees. The difference of 20,000 rupees that is in front of you. या वेळेला मात्र ओहो, झेल होता का? टप्पा होता, पण एक रन नक्की वाचली आहे. समीकरण बदलत आहे, बीपी वाढतोय. ज्यांना त्याचा त्रास आहे त्यांनी डोळे थोडेसे बंद करा. आता 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. बांधून ठेवलंय, रोखलंय. बाळगोपाळ मित्रमंडळ आयोजित मान्य श्री हरी शिंगोले पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग 2026. काय सामना रंगलाय. याच साठी केला होता टास, शेवटचा सामना गोड व्हावा. तसाच गोड होताना दिसतोय. चेंडू उरले 3, 7. किसको मिलेगी 7? बिल्डिंग व्हायला हवी. ओहो, व्हॉट अ बिल्डिंग. दुसऱ्या चेंडूसाठी पोचणार की धावचीत होणार? जड अंतकरणाने अतिशय कठीण पावलाने मंगेशला हे 22 यार्डचं मैदान जवळपास जुईनगर ते नेरुळ एवढं वाटत असेल. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 legal deliveries and 6 runs required to win this match. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. बघा, 2 चेंडूची किंमत जवळपास 40,000 रुपये आहे. 40,000 रुपीज कॉस्टिंग 2 चेंडू आणि 40,000. उन्हाळ्यात पाऊस पडतोय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग 2 चेंडू आणि 6. अविनाश बिरवणे, प्लीज अतिशय कष्ट घेतले आपण या स्पर्धेकरता. जरा या, आमच्याशी संपर्क करा. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. 2 legal deliveries, 7 runs required to win this match. आणि हा चेंडू जर डॉट आला तर संकेत आहिर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तुमच्याकडून किती? दुसऱ्याला आउट झालाय. दोन चेंडू 6 धावांची गरज. एवढं प्रेशर तर त्यांना काउंटिंगच्या वेळेला आलं नव्हतं. मी म्हटलं होतं ज्या दिवशी अर्ज भरला तेव्हाच त्यांचा विजय पक्का होता. आणि पाहता पाहता गुलाल सगळ्या जुईनगरभर झाला होता. आज मात्र प्रेशर वाढलं. ही शेवटची पेटी आहे, कुणाच्या दिशेनं जाईल, बालेकिल्ला राहिलाय की ढासळलाय. 2 चेंडू 6 धावा. अतिशय कडक असा सामना, अंतिम सामना आहे. सापळा काय लावलाय मित्रांनो, ही टेस्ट मॅच नाहीये, हा अंतिम सामना आहे. आणि सोनू ज्याने अर्धशतक झळकावलं होतं बघा, त्याला कसं बांधून ठेवलाय. 2 चेंडू 6 धावा. 40,000 रुपयाचा दत्ता मोहिते. बघा फिल्डिंगला कुठे उभे आहेत कर्णधार. ओहो, 500 रुपयाचं रोख पारितोषिक या चेंडू करता लागू झालाय. सामना मित्रांनो संपलेला आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी, नो वन कॅन प्रिडिक्ट इट. इथे बाबाचं जो ज्योतिषी नाही चालत. 1 चेंडू आणि 6 धावा. जावेद मियादाद कोणी होईल का? युवराज सिंग कोणी येईल का? की पुन्हा अभिनव प्रयोग करेल. 1 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू मध्ये केवळ 4 धावा खर्च केलेत दत्ता मोहिते. बघा म्हणून हा क्रिकेटर ग्रेट आहे. काय सापळा लावलाय बघा. सापळा सोनूसाठी लावलाय. अनुभव, एक्सपिरियन्स मॅटर्स. शंकर आयरे साहेबांकडून पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलं 500 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय. प्रशांत गोरडे साहेबांकडून ही जर डॉट डिलिव्हरी आली तर याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि काहीच नाही झालं तर ते मानधन समालोचकाला मिळणार आहे. डोंट वरी. विनायक धडाणे साहेबांकडून 500 रुपये, 1500 रुपये, 1500 रुपीज. बघा 20,000 प्लस 21,500 रुपयाचा 1 चेंडू आहे. जय आणि पराजयातलं अंतर मित्रांनो एका धावेचं असतं.
षटकार मारायचाच आहे. मस्ट निडेड हिट फॉर द सोनू. चेंडू लागला तर सीमा पार ओव्हर दी रोप जाईल का? दत्ता मोहितेने बघा सापळा काय लावलाय. सिक्स मारला तर हरीश इंगोले साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. बघा एका बाजूला 1,500, दुसऱ्या बाजूला 5,000 रुपये. क्या बात आहे. पैशाचा पाऊस ईडी वगैरे येणार नाही ना आज रात्री. क्या बात आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी ऑफ द मॅच. ओहो व्हाट अ विन. दिस इज अ मॅच ऑफ दत्ता मोहिते. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजनजी विचारे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलंय सुंदर असं मैदान. काय देखणं मैदान आहे. नेरूळचं मैदान असू द्या, सानपाड्याचं मैदान असू द्या किंवा जुईनगरचं मैदान असू द्या, एक मैदान नाही राहिलं की जिथं साहेबांच्या माध्यमातून डागडुजी झाली नाहीये. तसेच जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेबांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आणि सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दोन्ही संघ या सभामंचाच्या समोर. एक जिंकत असतो, दुसरा हारत असतो. मी तर म्हणेल हा सामना दोन संघामध्ये नव्हता. दत्ता मोहितेंचा अनुभव विरुद्ध विरोधी संघ. धुरंधर धुरंधर निकले हम तो. विशाल ससाने साहेबांचं नशीब या वेळेला जोरात आहे. ज्या ठिकाणी ते काय लावतात त्या ठिकाणी विजय पक्का आहे. राजकारण असू द्या, क्रिकेटचं मैदान असू द्या. मला वाटतं म्हणजे विचारे साहेब बोलतील त्याच्यावरती पुढची तयारी करायची आहे का? चला या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करण्या अगोदर जाऊया आणि ऐकूया मनोगत आदरणीय विशाल ससाने साहेबांचं नगरसेवक जुईनगर प्रभाग. सरांना विनंती आहे की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर प्लीज. आज या ठिकाणी